विद्यार्थी मित्रांनो, भास्कर अकॅडमीच्या भास्कर एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण 12वी मॅथमॅटिक्सचा पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचा आपण पुढचा कन्सेप्ट आपण स्टडी करणार आहोत. आपण बेसिक्स ऑफ द पेअर ऑफ स्ट्रेट लाईन किंवा मागच्या लेक्चरमध्ये आपण स्ट्रेट लाईनचे कन्सेप्ट आपण स्टडी केले. आज आपल्याला पेअर ऑफ स्ट्रेट लाईन म्हणजे जर दोन लाईन जर आपण सोबत जर घेतल्या, मग त्या दोन लाईनचा विचार जर आपण केला तर त्याचे काय कन्सेप्ट आपल्याला विचार करायचे. पहा, आपण लास्ट लेक्चरमध्ये डिफरंट बेसिक कन्सेप्ट ऑफ द लाईन आपण पाहिले. इक्वेशन ऑफ लाईन कसं तयार करायचं किंवा त्याचे वेगवेगळे फॉर्मॅट कोणकोणते आहेत, काय आहे, हे आपण सगळं पाहिलं. आज आपल्याला त्याच दोन लाईन घेऊन त्याच्या एक कंडिशन आपल्याला मांडायच्या लक्षात घ्या. मग आपण आज काय करूया, दोन लाईन आपण गृहीत धरूया. लेट कन्सिडर टू लाईन्स. दोन लाईन आपण गृहीत धरूया. लेट कन्सिडर टू लाईन्स. पहा, एक लाईन जी आहे सपोज L1 ॲज A1x plus B1y plus C1 is equal to 0, and the line L2 is A2x B2y plus C2 is equal to 0. ही दुसरी लाईन आहे बघा. आणि आज आपल्याला जे काही कंडिशन लक्षात घ्यायची आहे, त्या कंडिशन कशा प्रकारे आहे तर आपल्याला जॉईंट इक्वेशन, दोन लाईन गृहीत धरून त्याचं जॉईंट इक्वेशन लक्षात घ्यायचे. त्या दोन लाईनचे काही इंडिव्हिज्युअल कन्सेप्ट आहेत ते बी आपल्याला स्टडी करायचे. त्यातले आज आपण काही कन्सेप्ट आपण सुरू करूया आणि जॉईंट इक्वेशन सुद्धा कसं कॅल्क्युलेट करायचं ते सुद्धा आपण पाहूया. तर सगळ्यांनी माझ्याप्रमाणेच अशा दोन लाईन कन्सिडर करा. आता या दोन लाईन मध्ये जर आपण थोडंसं बेसिकली लक्षात घेतलं तर पहिल्याचा स्लोप M1 मानला आणि दुसऱ्याचा स्लोप हा M2 जर आपण मानला. पहिल्या लाईनचा स्लोप M1 तो किती येईल, -A1 अपॉन B1. दुसऱ्याचा किती येईल, -A2 अपॉन B2. हे आपल्याला माहितीच आहे. म्हणजे आपल्याला स्लोप जे काय आहे ते लाईनचे आपल्याला लक्षात आले किंवा त्याप्रमाणे आपण अंडरस्टँड करू शकतोय. आता समजा या ज्या काही लाईन आहेत, या दोन लाईनचा जर आपण विचार केला, यांचे स्लोप आपण अशा प्रमाणे मांडले. मग समजा त्या दोन लाईन असं आपण गृहीत धरलं पुढच्या कंडिशन मध्ये, लेट द गिवन टू लाईन्स आर intersect each other with an acute angle theta. असा थीटा acute angle आहे. आता लाईनचं स्ट्रक्चर तुम्हाला दाखवतो. समजा ही एक लाईन आहे आणि दुसरी लाईन ही आहे. हे L1 आणि L2 आहे. अशा प्रकारे समजा याच्यामधला हा acute angle आहे दोन्ही लाईनच्या मधला, L2 आणि L1. मग तो acute angle बी आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. तो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन जो कोणता आहे तो बी आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. त्या दोन लाईन परपेंडिक्युलर जर असतील तर काय कंडिशन असू शकते, त्या दोन लाईन पॅरलल असतील तर काय कंडिशन असू शकते, या सगळ्याच कंडिशन आपल्याला इथे मांडायच्या. तर इथपर्यंत सगळ्यांनी लिहून घ्या आणि पुढे आपण काय करूया, ते कन्सेप्ट आपण लिहून घेऊया. पहा, इथपर्यंत लिहून घेतलं सगळ्यांनी. आपण असं म्हणूया, लेट थीटा इज अन acute angle between the two lines and how to find the theta. बघा काय आहे, theta is an acute angle. Let theta is an acute angle between the given two lines. दोन लाईनच्या मधला हा थीटा acute angle आहे. Then to calculate theta अँगल कसा मिळू शकतो आपल्याला, त्यासाठी एक फॉर्म्युला आहे. tan of theta is equal to mod M1 minus M2 divided 1 plus M1 M2.
M1 काय आहे? M1 is the slope of first line. M1 and M2 are the slopes of lines. M1 आणि M2 जे काय आहेत ते स्लोप आहेत पहा लाईनचे. काय ते लाईनचे स्लोप्स आपल्याला लक्षात येता येतील, ते लाईनचे स्लोप्स आहेत. आणि त्या स्लोपचा विचार करून आपण त्याप्रमाणे ही आपण फॉर्म्युला मांडलाय आणि त्याला वरून मॉड लिहिलंय. मॉडचा अर्थ तो अँगल हा निगेटिव्ह नाही, ऑलवेज पॉझिटिव्ह आहे, पण तो कसा आहे? ॲक्यूट अँगल आहे. निगेटिव्ह अँगल जर झाला तर काय होऊ शकतो? तो ऑप्टूस सुद्धा होऊ शकतो, लक्षात घ्या. त्यासाठी कोणता अँगल? हा एक प्रकारचा तुमचा हा अँगल हा कोणता आहे? तर हा ॲक्यूटच अँगल आहे, म्हणून आपल्याला ही कंडिशन लिहिता येते. समजा असा आपण गृहीत धरूया, सपोज लेट द गिवन टू लाईन्स आर, एक नंबर देऊया, त्या जर समजा पॅरलल जर असतील तर काय? गिवन टू लाईन्स आर द पॅरलल. मला सांगा या दोन्ही दिलेल्या लाईन जर पॅरलल असतील, मी काय करतो? इथं फिगर चेंज करतो. समजा पॅरलल आहेत ही L1 आणि ही L2. मला सांगा या दोन्हींच्या मध्ये अँगल किती आहे? नाउ द अँगल बिकम्स 0. मला सांगा जर अँगल 0 जर होत असेल तर टॅन ऑफ थीटाची व्हॅल्यू सुद्धा काय असेल? 0च असेल. Therefore in mod M1 minus M2 divided 1 plus M1 M2 याची व्हॅल्यू सुद्धा काय असेल? 0च असेल. याची व्हॅल्यू 0 आहे, त्याने या इकडे याला मल्टिप्लाय केलं तरी सुद्धा 0च. तरी शेवटी काय मिळेल आपल्याला? M1 minus M2 equal to 0. म्हणजेच दोन्ही लाईन जर पॅरलल असतील तर दोन्हींचे स्लोप कसे असतात? सारखेच असतात. म्हणून आपण काय करू? इथं एक स्टार करून लिहूया. बघा, when two lines are parallel then the slope of these two lines are equal. Alright? When two lines are parallel किंवा त्याला आपण coincide असं सुद्धा म्हणू शकतो, coincides, then M1 is equal to M2. म्हणजे M1 आणि M2 सारखेच असतात. आता काय करूया आपण याच्यामध्ये? दुसरी केस लक्षात घेऊया. काय आहे सेकंड केस? तर सेकंड केस आपण मांडूया. बघा, सेकंड केस, these two lines are perpendicular. मग थीटा किती असणार आहे? थीटा बिकम्स 90 परपेंडिक्युलर म्हणल्याच्या नंतर. म्हणजे असं स्ट्रक्चर L1 इज परपेंडिक्युलर टू L2, म्हणजे थीटा किती? 90. मला सांगा टॅन ऑफ थीटा काय येणार? इन्फिनिटी येणार, म्हणजे नॉट डिफाईन, म्हणजेच पूर्ण मॉडची व्हॅल्यू इन्फिनिटी. मला सांगा आपण काय करू शकतो? याला रिव्हर्स लिहू शकतो. रिव्हर्स लिहिलं तर काय होईल? 1 plus M1 M2 divided M1 minus M2 is equal to 1 upon infinity, म्हणजेच काय? 0. म्हणजे आपल्याला शेवटी काय व्हॅल्यू मिळेल? तर आपल्याला व्हॅल्यू पहा काय मिळते? तर M1 plus M2 is equal to 0. याचाच अर्थ M1 is equal to M2 is equal to -1. म्हणजे दोन लाईन जर पॅरलल परपेंडिक्युलर जर असतील तर त्यांच्या स्लोपचा प्रोडक्ट हा -1 येतो किंवा एक हा दुसऱ्याच्या निगेटिव्ह रेसिप्रोकल मध्ये असतो. एकाचा स्लोप हा दुसऱ्या लाईनच्या निगेटिव्ह व्यस्त असतो, रेसिप्रोकल असतो. मग आपण असं लिहू शकतो, टू लाईन्स आर perpendicular then M1 into M2 is equal to -1 किंवा M1 is equal to -1 upon M2 असंही आपल्याला लिहिता येईल. सगळ्यांनी नोट डाऊन करून घ्या. म्हणजे आपल्याला जर समजा लाईनचे स्लोप आपल्याला माहिती असतील, तर लाईन आपल्याला जर माहिती असतील त्यांच्यामधला आपल्याला अँगल कॅल्क्युलेट करता येतो. तो अँगल जर समजा 0 असतील तर त्या दोन लाईन पॅरलल आहेत, म्हणजे त्यांचे स्लोप सारखेच आहेत.
जर त्या दोन लाईन परपेंडिक्युलर आहेत, याचा अर्थ 90 डिग्रीचा अँगल आहे. दोन लाईन जर परपेंडिक्युलर आहेत तर त्यांच्या स्लोपचा गुणाकार हा -1 येतो. हे बी आपल्याला अंडरस्टँड करता येतं, लक्षात घ्या. आता पुढचा जो काही पॉइंट आहे तो पॉइंट म्हणजे इंटरसेक्शन. बघा, हाऊ टू फाइंड द इंटरसेक्शन. त्या दोन लाईनचा इंटरसेक्शन कसा कॅल्क्युलेट करायचा. समजा आपण असं गृहीत धरलं, हेडिंग टाका सगळ्यांनी आधी. इंटरसेक्शन ऑफ टू लाईन्स. मला सांगा, त्या दोन लाईन जर पॅरलल असतील त्यांचं इंटरसेक्शन मिळेल का. त्या दोन लाईन जर पॅरलल असतील त्यांचं इंटरसेक्शन मिळणार नाहीये. म्हणजे काय व्हायला पाहिजे, त्या एक तर परपेंडिक्युलर असायला पाहिजेत किंवा काही ना काहीतरी त्यांच्यामध्ये अँगल असायला पाहिजे. तो अँगल हा 0 नसला पाहिजे. बघा, अशा प्रकारे आपल्याला अंडरस्टँडिंग करता येईल. तर समजा ह्या दोन लाईन आहेत. समजा ही L1 आहे, ही L2 आहे. पहा, L1चं इक्वेशन जे काय आहे ते आहे a1x प्लस b1y प्लस c1 इक्वल टू 0. L2चं इक्वेशन आहे a2x b2y प्लस c2 इक्वल टू 0. मला सांगा, अशा प्रकारे दोन लाईनचे दोन इक्वेशन आपल्याकडे आहेत आणि या दोन लाईनचे इक्वेशन आपल्याकडे असून आपल्याला इंटरसेक्शन म्हणजेच हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन कॅल्क्युलेट करायचा. यासाठी एकदम सोपी अशी मेथड आहे. मी तुम्हाला पॉइंट ऑफ इंटरसेक्शन कसा कॅल्क्युलेट करतात ते तुम्हाला दाखवून देतो. बघा, लक्षात इकडं. समजा मी काय केलं, एका डिटर्मिनंटच्या फॉर्मॅटमध्ये त्याचे कोइफिशियंट लिहून घेतले. a1 b1 c1 आणि a2 b2 आणि c2. एकदम सोपी अशी केस आहे, लक्षात घ्या. आपल्याला पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढायचं. मग काय करायचं याच्यामध्ये, तर पहिलं या दोन्हींचं रिलेशन मांडायचं, नंतर या दोन्हींचं रिलेशन मांडायचं आणि शेवटी पुन्हा या दोन्हींचं रिलेशन मांडायचं. बघा कसं. या दोन्हींचं रिलेशन असं घ्यायचं. पहिलं b2 c1 मायनस b1 c2. ओके. पुढं या दोन्हींचं रिलेशन झालं तर या दोन्हींचं रिलेशन घ्यायचं. a1 c2 मायनस a2 c1 आणि त्याला डिवाइड मध्ये या दोन्हींचं घ्यायचं. a1 b2 मायनस b1 a2 आणि सेम a1 a2 b1 a1 b2 मायनस b1 a2. अशा प्रकारे आपल्याला पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मिळतो. लक्षात घ्या पुन्हा एकदा. यांचे कोइफिशियंट अशा प्रकारे मी मांडले. कोइफिशियंट मांडत असताना यांचं मी क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं. बघा, दिस इज c1 b2 किंवा b2 c1 मायनस b1 c2 इथं आलं. त्यानंतर पुढचं दिस इज a1 c2 मायनस a2 c1 इथं आलं आणि डिवायडेड काय, या दोन्हींचं कॉमन म्हणजे काय, a1 b2 मायनस a2 b1. अशा प्रकारे आपल्याला जो काय पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे तो आपल्याला मिळून जातो. तो कसा लिहायचा इकडे लक्ष द्या. b2 c1 मायनस b1 c2 डिवायडेड a1 b2 मायनस b1 a2 कॉमा x y. This is a1 c2 minus a2 c1 divided this is a1 b2 minus b1 a2 हा झाला तुमचा y आणि हा झाला तुमचा x. अशा प्रकारे आपल्याला पॉइंट ऑफ इंटरसेक्शन कोणत्याही दोन लाईनचे आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं. नोंद घेऊन घ्या. त्यानंतर पुढचा जो काही पॉइंट आहे तो पुढचा पॉइंट आहे कंकरंट ऑफ लाईन्स. कंडिशन फॉर द कंकरंट म्हणजे दिलेल्या लाईन ह्या कंकरंट कशा असतात. समजा दोन किंवा त्याच्यापेक्षा जेवढ्या लाईन ज्या काय आहेत किंवा तीन लाईन ज्या काय आहेत त्या कंकरंट आहेत हे जर आपल्याला सांगायचं असेल तर पहा, कंडिशन फॉर द कंकरंट हे आपण लक्षात घेऊया. या पुढचं
स्टार करून लिहा सगळ्यांनी. कंडिशन फॉर कंकरंट लाईन्स. आता कंकरंट म्हणजे काय? हॅव्हिंग कॉमन इंटरसेक्शन पॉइंट. इंटरसेक्शन पॉइंट हा कॉमन असतो बघा त्या लाईनचा. मग समजा आपण काय करूया, 3 लाईन गृहीत धरूया. आपण असं म्हणलं लेट सपोज a1x b1y आणि c1 is equal to 0, comma a2x b2y c2 is equal to 0, comma and a3x b3y plus c3 equal to 0 असं जर आपण मानलं समजा, तर आपल्याला याच्यामध्ये काय लक्षात घेता येईल की काय अंडरस्टँडिंग आपल्याला करता येईल. तर अंडरस्टँडिंग अशी करता येईल की ह्या 3 लाईन कंकरंट आहेत. म्हणजे आपण असं दाखवूया इथे L1 L2 आणि L3 या 3 लाईन जर कंकरंट आहे तर व्हॉट इज द कंडिशन फॉर द कंकरन्सी. एकदम सोपी आहे, लक्षात घ्या. त्याचे जे काही कोएफिशियंट आहे त्याची डिटर्मिनंटची व्हॅल्यू ही 0 यायला पाहिजे. दिस इज द कंडिशन. A1 B1 C1 A2 B2 C2 आणि A3 B3 आणि C3 इज इक्वल टू 0. मग हे डिटर्मिनंट जर आपण सोडवलं त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 यायला पाहिजे, तरच त्याला काय म्हणायचं, द गिवन 3 लाईन्स आर द कंकरंट असं आपण सांगू शकतो. लक्षात घ्या. झालं. आता पुढची केस लक्षात घ्या. हे झालं कंकरंट साठी. पुढचा एक महत्त्वाचा पॉइंट आहे डिस्टन्स ऑफ अ लाईन फ्रॉम अ पॉइंट. एखाद्या लाईनचं एखाद्या पॉइंट पासूनचं असलेलं डिस्टन्स हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. मग आपण काय करूया, एक लाईन मानूया, दुसरं आपण एक पॉइंट मानूया, त्याच्यामधलं डिस्टन्स आपण लक्षात घेऊया. मग समजा आपण पहिली केस मानूया, डिस्टन्स ऑफ अ लाईन फ्रॉम ओरिजिन. पॉइंट काय आपल्यासाठी, ओरिजिन आहे. मग लेट आपण मानू लाईन. एक लाईन काय आहे, x प्लस by प्लस c is equal to 0 and origin is at 0, 0. Then what is the distance? Distance is equal to the distance is calculated as c upon point काय आपला 0 0 म्हटल्यानंतर c राहील फक्त वर. इथे काय होईल, a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर हे असेल तुमचं डिस्टन्स इन युनिट. काय ते त्याचं युनिट असेल तर युनिटचं आपल्याला अंडरस्टँडिंग करता येईल. आता समजा दुसऱ्या केसमध्ये डिस्टन्स ऑफ अ लाईन फ्रॉम पॉइंट म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेट करायचे तेच. समजा मानलं आपण लाईन, आपण असं मानलं लेट द लाईन इज x प्लस by plus c is equal to 0 and a point this is x1 y1. म्हणजेच आता मगाचं होतं ओरिजिन पासूनचं, आता या ठिकाणी पॉइंट आहे, अशी एक लाईन आहे. हा पॉइंट x1 y1 आणि ही लाईन आहे x प्लस by plus c equal to 0. What is the distance? How to calculate the distance? The distance is equal to E mod a into x1 plus b into y1 plus c divided under root a square plus b square. हे डिस्टन्स आपल्याला कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला आहे. एखाद्या लाईनचं डिस्टन्स एखाद्या पॉइंट पासून कसं मिळवता येतं, तर ते अशा प्रकारे आपल्याला ते मिळवता येतं. आणि याच्यामध्ये तिसरा जो काही पॉइंट आहे, तर तिसरा पॉइंट असा आहे बघा, या डिस्टन्स मधलाच डिस्टन्स बिटवीन दी 2 पॅरलल लाईन्स. तिसरा पॉइंट आहे डिस्टन्स बिटवीन 2
पॅरलल लाईन्स. समजा पॅरलल लाईन म्हणल्याच्या नंतर त्यांचा स्लोप सारखाच असणार, फक्त काय बदलणार, त्यांचा इंटरसेक्ट बदलणार. लाईन कोणत्या असतील तर त्या लाईन असतील ax प्लस by प्लस c1 इक्वल टू 0 आणि दुसरी लाईन काय असेल ax प्लस by प्लस c2 इक्वल टू 0. फक्त काय होणार, इंटरसेक्ट बदलणार, त्याचा स्लोप सारखाच आहे, त्याच्यामुळे हे बी ए बी सारखेच राहणार. मग व्हॉट इज द डिस्टन्स, समजा ही एक लाईन आहे, ही एक लाईन आहे. व्हॉट इज द डिस्टन्स, डिस्टन्स इज द परपेंडिक्युलर डिस्टन्स. ax प्लस by प्लस c1 इक्वल टू 0 आणि दुसरी लाईन जी काय आहे ती दुसरी लाईन अशी आहे ax प्लस by प्लस c2 इज इक्वल टू 0. ओके, हे आपल्याला याच्या प्रकारे अंडरस्टँड करता येईल. डिस्टन्स कसं मिळवायचं ते आपण लक्षात घेऊया. डिस्टन्स आपल्याला कोणत्या फॉर्म्युल्याने मिळतं, तर डिस्टन्स आपल्याला मिळतं, लक्षात घ्या. द डिस्टन्स इज इक्वल टू इन मॉड c1 मायनस c2 डिवायडेड अंडर रूट मध्ये a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. ही आपल्याला दोन पॅरलल लाईनच्या मधलं डिस्टन्स अशा फॉर्म्युल्याने आपल्याला मिळतं, लक्षात घ्या. तर हे झाले काही की पॉइंट ऑफ द लाईनच्या आपण लक्षात घेतो. त्यानंतर आपल्याला हा जो काही पुढचा पार्ट महत्वाचा आहे, दोन लाईन आपण कन्सिडर केल्या आणि त्या दोन लाईन कन्सिडर करून आपल्याला पेअर ऑफ लाईनचा कन्सेप्ट आपल्याला स्टडी करायचा आहे. आता पहिला कन्सेप्ट आपण लक्षात घेऊया पेअर ऑफ लाईन्सचा, तो म्हणजे कंबाईन इक्वेशन किंवा जॉईंट इक्वेशन ऑफ लाईन्स. याच्यामध्ये दोन प्रकार पडतात, लक्षात घ्या. दोन प्रकार असे आहेत, एक आहे पासिंग थ्रू द ओरिजिन आणि दुसरा आहे नॉट पासिंग थ्रू द ओरिजिन. पहा, सगळ्यांनी हेडिंग टाका, जॉईंट इक्वेशन किंवा कंबाईन इक्वेशन. कंबाईन म्हणजे दोन्ही एकत्र करणे. कंबाईन इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स. पेअर ऑफ लाईन, पेअर म्हणजे जोड, पेअर ऑफ लाईन्स. त्याच्यामध्ये दोन पार्ट पडतात. एक जे आहे ते पासिंग थ्रू ओरिजिन. पासिंग थ्रू ओरिजिन, ओरिजिन मधून जाणाऱ्या अशा दोन लाईन घ्या, त्या दोन लाईनचं एक कंबाईन इक्वेशन काढा. दुसरं जे काय आहे ते दुसरं आपल्याला मिळतं नॉट पासिंग थ्रू द ओरिजिन. नॉट पासिंग थ्रू ओरिजिन, पासिंग थ्रू ओरिजिन, नॉट पासिंग थ्रू ओरिजिन, हे आपल्याला लक्षात घेता येईल. पहा, पासिंग थ्रू द ओरिजिन जे काय आहे त्याचं अजून एक नाव आहे वेगळंच, त्याला म्हणतात सेकंड डिग्री होमोजिनियस इक्वेशन. होमोजिनियस इक्वेशन, सेकंड डिग्री होमोजिनियस इक्वेशन. होमोजिनियस इक्वेशन म्हणजे काय, तर त्याच्या प्रत्येक टर्म मध्ये त्याच्या व्हेरिएबलची जी काय पॉवर आहे ती कशी असली पाहिजे, सारखीच असली पाहिजे सगळीकडे. बरोबर ना. तर सम ऑफ दी पॉवर ऑफ द व्हेरिएबल्स रिमेन्स कॉन्स्टंट, म्हणून त्याला होमोजिनियस इक्वेशन आपण म्हणतो. फॉर एक्झाम्पल लाईक 2x स्क्वेअर प्लस 2xy प्लस 2y स्क्वेअर इक्वल टू 0. दिस इज आवर होमोजिनियस इक्वेशन. त्याला काय म्हणतो आपण, इथं किती पॉवर आहे, 2 आहे. इथं किती आहे, 2 आहे. आणि इथं याची आणि याची किती मिळून एक आणि एक 2च आहे. म्हणजे अशा प्रकारे होमोजिनियस इक्वेशन. याला काय म्हणतात, याला म्हणतात सेकंड डिग्री जनरल इक्वेशन. जनरल इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री, जनरल इक्वेशन. पहा, अशा प्रकारे वरचं जे आहे ते होमोजिनियस आहे, खालचं जे आहे ते नॉन होमोजिनियस आणि त्याला म्हणतात सेकंड डिग्री जनरल इक्वेशन. आता आपण काय करूया, पहिला पार्ट आपण स्टडी करूया, पासिंग थ्रू द ओरिजिन्स. सेकंड डिग्री homogeneous equation. This is passing through
passing through origin 0 0. आपण काय करू आता, इथे दोन लाईन मानू. काय मानूया? दोन लाईन ओरिजिन मधून जाणाऱ्या अशा दोन लाईन आपण गृहीत धरूया. लेट पहा a1x b1y इज इक्वल टू 0. त्याला आपण त्या लाईनला असं मानूया u is our line and second line is considered as v is a2x b2y is equal to 0. ये भी आपल्याला अंडरस्टँड करता येईल. What is the joint equation? The joint equation is obtained as u into v is equal to 0. म्हणजे u आणि v ची व्हॅल्यूचा गुणाकार जर घेतला तर आपल्याला काय मिळतं? एक नवीन इक्वेशन मिळतं. जॉइंट इक्वेशन आपल्याला पाहता येतं. मग ते आपण जॉइंट इक्वेशन कॅल्क्युलेट करूया. टाका व्हॅल्यू त्याच्यामध्ये आणि जॉइंट इक्वेशन कॅल्क्युलेट करा. बघा, दिस इज a1x प्लस b1y, त्याला मल्टिप्लाय a2x and then b2y आणि इज इक्वल टू 0. करा गुणाकार त्याचा. त्याचं मल्टिप्लिकेशन असं येतं बघा, a1 a2 x square then a1 b2 x into y then b1 a2 x into y and last b1 b2 y square is equal to 0. आता त्याचा गुणाकार आला. गुणाकार कसा करायचा आहे? एका टर्मनी या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करायचं, देन ॲडिशन या टर्मनी पुन्हा या दोन टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजे आपल्याला त्याचं मल्टिप्लिकेशन मिळेल. इथं आपण असं मानू, लक्ष द्या, लेट a1 a2 हा काय कॉन्स्टंट आहे, त्याला एक कॉन्स्टंट म्हणून a मानू. समजा अजून एक स्टेप वाढवून नंतर आपण पुढची स्टेप घेऊया. a1 a2 x स्क्वेअर, याच्यातून xy कॉमन काढा. दिस इज a1 b2 plus b1 a2 into xy plus b1 b2 y square is equal to 0. आता या ठिकाणी आपण काय करूया की त्या व्हॅल्यूज काही पुट करू आपण. कशा व्हॅल्यूज बघा, लेट a1 a2 is equal to a1 b2 plus b1 a2 is equal to 2h and b1 into b2 is equal to b. या व्हॅल्यू जर आपण पुट केल्या तर आपल्याला काय मिळतं? therefore ax square plus 2hxy and plus by square is equal to 0. This is our required second degree homogeneous equation. सेकंड म्हणजे डिग्री 2 आहे, सगळीकडेच पॉवर किती आहे? 2 आहे. होमोजेनियस म्हणजे प्रत्येक टर्मची पॉवर कशी असली पाहिजे? सारखीच असली पाहिजे. इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथं 2 आहे. कशाची पॉवर? कॉन्स्टंटची नाही आहे. त्याच्यामध्ये असलेले व्हेरिएबल्सची जी काही पॉवर आहे ती आपल्याला 2 आहे, म्हणून त्याला काय म्हणायचं? सेकंड डिग्री होमोजेनियस इक्वेशन असं सुद्धा आपण म्हणू शकतो. हे सुद्धा आपल्याला त्याच्यावरून लक्षात घेता येतं. लक्षात घ्या. आता समजा आपण असं गृहीत धरलं की हे दोन इक्वेशनचं पहा, हे जे काय दोन इक्वेशनचं एक इक्वेशन आहे, जॉइंट इक्वेशन आहे. त्याच्यामध्ये काही कंडिशन आपण मांडायच्या, कंडिशन आपल्याला लक्षात घ्यायच्या. पहा समजा समजा असं मानलं आपण, बघा इक्वेशन आपल्याकडे आहे, जी बाजूला लिहून घेतो. इक्वेशन सगळ्यांनी लिहून घ्या. What equation is ax square plus 2hxy plus by square is equal to 0. हे इक्वेशन आहे बघा. आणि या इक्वेशन मध्ये आपल्याला काय करायचंय? तर इक्वेशन काय कंडिशन आहे? हे दोन लाईन पासून बनलेले आहे. सॅम्पल फॉर एक्झाम्पल आपण असं मानूया, द इक्वेशन विच इज मेड बाय काय y is equal to m1x and y is equal to
m2x. हे तर कशाचे इक्वेशन आहे? These are the two equations of a line passing through the origin. आपल्याकडे m1 माहितीच आहे आपल्याला. m1 आहे आपला मायनस ए अपॉन b1 a1 आणि m2 किती आहे? मायनस a2 अपॉन b2. त्याच्या आधारे आपण हे लिहू शकतो. ओके, म्हणजे याचा अर्थ याच्यामध्ये दोन लाईन आहेत. जर आपण याला सेपरेट करण्याचा प्रयत्न केला तर सेपरेट इक्वेशन कसे मिळतील आपल्याला? These are the separate equations. सेपरेट इक्वेशन्स कसे मिळतात ते? तर त्याला फॅक्टर पाडून कसे मिळवतात? फॅक्टर पाडून असे सेपरेट इक्वेशन आपण लक्षात घेऊ शकतो. हे आहेत किंवा जर आपण नीट विचार केला तर हे आहेत. कोणते आहेत दुसरे त्याचे इक्वेशन? या स्लोपचा जर विचार केला तर दिस इज a1x b1y इक्वल टू 0 आणि दुसरं a2x प्लस b2y इज इक्वल टू 0. हे सारखेच आहे असं आपल्याला याच्यामध्ये अंडरस्टँडिंग करता येईल. मग समजा आपण असं गृहीत धरलं या ठिकाणी, लेट बघा, लेट m इज अ स्लोप ऑफ एनी वन ऑफ द लाईन, एनी वन ऑफ द लाईन. म्हणजे आपलं असं लिहिता येईल y इज इक्वल टू mx. म्हणजेच m इक्वल टू काय लिहिता येईल आपल्याला? y अपॉन x. बरोबर. पण ते m ला काय आहेत? दोन व्हॅल्यू आहेत. आता तिथे एक माहिती झाली समजा आपल्याला y अपॉन x, त्याला काय आहेत? दोन व्हॅल्यूज आहेत m च्या. आता पहा हे जे आहेत आपल्याला, आपण समजा काय करूया, या ठिकाणी हे जे काही इक्वेशन आहे पहा, या इक्वेशन मध्ये आपण अर्थातच जिथे जिथे y अपॉन x आहे तिथे आपण m ची व्हॅल्यू पुट करूया. काय करूया? m ची व्हॅल्यू त्या ठिकाणी आपण पुट करूया. कशा प्रकारे आपल्याला त्याच्यामध्ये पुटिंग करता येईल ते आपण लक्षात घेऊ. किंवा जिथं y ची व्हॅल्यू आहे तिथं आपण काय करूया? हे बरोबर, तिथं आपण mx पुट करूया. काय करूया? mx पुट करूया. मग आपण काय करूया? पुट y is equal to mx in ax square plus 2hxy plus by square equal to 0. ओके, हे आपण पुटिंग करूया. करा पुटिंग सगळ्यांनी. पुढे काय लिहिता येईल बघा. हे पुटिंग केल्याच्या नंतर आपल्याला लिहिता येईल ax square plus 2hx into m into x प्लस पुढं b इंटू m स्क्वेअर आणि x स्क्वेअर इक्वल टू 0. आता y चा स्क्वेअर आहे. या इक्वेशन मध्ये सगळ्या टर्म मधून x कॉमन निघतोय, तो x कॉमन काढा. काय निघेल? x कॉमन निघतोय बघा. मग x कॉमन निघाल्यानंतर काय होईल? x स्क्वेअर इन ब्रॅकेट x स्क्वेअर कॉमन काढा, a प्लस 2h स्क्वेअर इज इक्वल टू 0. आणि आता त्या x स्क्वेअरने राईट साइडला डिव्हिजन करा. म्हणजेच आपल्याला शेवटी इक्वेशन मिळेल bm स्क्वेअर प्लस 2hm प्लस a इज इक्वल टू 0. आणि याला म्हणतात ऑक्झिलरी इक्वेशन. याला ऑक्झिलरी इक्वेशन ऑफ ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. ह्या इक्वेशनचं काय आहे? ऑक्झिलरी आहे. आणि इट हॅविंग टू व्हॅल्यूज ऑफ m, व्हॅल्यूज ऑफ m. आणि m काय आहे? स्लोप आहे. म्हणजे दोन व्हॅल्यू म्हणलं काय होणार? त्या दोन लाईनचे दोन स्लोप आपल्याला मिळतील. काय मिळतील ते? m च्या दोन व्हॅल्यू म्हणजे m च्या दोन व्हॅल्यूज म्हणजे आपल्याला दोन स्लोप आपल्याला मिळतील. पण बेसिकली आता पहा, जे काही इक्वेशन आपण कॅल्क्युलेट केले ते लिहून घ्या सगळ्यांनी. बघा आता लक्ष द्या. याच्यामध्ये काय करायचं आपल्याला? तर नाऊ ऑक्झिलरी इक्वेशन is a quadratic equation. Quadratic equation काय आहे? is a quadratic equation आहे. म्हणजेच काय असणार? त्याला दोन रिअल आणि डिस्टिंक्ट रूट असणार आहेत. काय असणार त्याला?
रिअल आणि डिस्टिंक्ट रूट त्याला असणार आहे, ते आपल्याला अंडरस्टँडिंग करायचं. म्हणून आता त्या इक्वेशनवरून म्हणजे बी एम स्क्वेअर प्लस 2HM प्लस ए इक्वल टू 0. समजा मला सांगा, आता हे लिहिलं मी एका बाजूला, तर तुम्हाला कन्सेप्ट सांगतो क्वाड्रॅटिक इक्वेशन थोडक्यात. आणि त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या कन्सेप्टमध्ये एक बाब आपल्याला लक्षात घ्यायची आहे. बाब काय आहे ते आपण समजून घेऊया. या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या कन्सेप्टमध्ये समजा ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 असं आपलं इक्वेशन आहे. याचे आपल्याला रूट जर काढायचे असतील आणि रूट जर पडत नसतील तर आपण काय करतो, फॉर्म्युला यूज करतो. x इक्वल टू मायनस बी प्लस और मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac आणि डिवाइडेड 2 इंटू ए. म्हणजे हा ए, हा बी, हा सी. सिमिलरली आपल्यासाठी कोणता ए हा बी आहे आपला, बरोबर. आपला बी किती आहे, 2h आहे, आणि सी किती आहे, ए. म्हणजे आपल्याला असं लिहिता येईल इथं ए इक्वल टू काय आपल्यासाठी बी आहे, आणि बी इक्वल टू काय 2h आहे, आणि सी इक्वल टू काय पुन्हा ए. म्हणजे या कंडिशन आपल्याला इथं मांडता येतील. म्हणून आपण काय करूया, therefore m इज इक्वल टू मायनस बी म्हणजेच किती, मायनस आपल्यासाठी बी म्हणजे 2h मायनस 2h प्लस ऑफ मायनस अंडर रूट 2h चा स्क्वेअर म्हणजे किती 4h स्क्वेअर. 2h चा स्क्वेअर म्हणजे मायनस 4a किती b आणि c किती a आणि डिवाइडेड 2a. 2a म्हणजे किती b म्हणजे 2b. मला सांगा इथून 4 कॉमन निघेल, याच्यातून 4 कॉमन निघतो. m is equal to minus 2h plus or minus under root 4 in bracket h square minus ab divided 2b. असं आपल्याला लिहिता येईल. त्याच्यामध्ये अजून चेंजेस करा, बघा काय लिहिता येते. तो जो काय 4 आहे तो 4 चा आपल्याला स्क्वेअर रूट निघतोय. मग पहा 4 चा स्क्वेअर रूट आपण काढूया. 4 चा स्क्वेअर रूट आपल्याला मिळून जाईल 2, म्हणजेच रूट मध्ये शिल्लक राहील h स्क्वेअर मायनस ab डिवाइडेड 2b. जर आपण पुन्हा 2 कॉमन काढला वरच्या ह्याच्यातून तर तोही कॅन्सल होऊन जाईल. 2 इंटू h मायनस प्लस h स्क्वेअर मायनस ab अपॉन 2b. 2 ला 2 कॅन्सल. म्हणजे आपल्याला स्लोप किती मिळाले एखाद्या लाईनचे, तर एखाद्या पेअर ऑफ लाईनचे स्लोप आपल्याला मिळाले मायनस h प्लस और मायनस अंडर रूट h स्क्वेअर मायनस ab अपॉन b. म्हणजेच याच्यामध्ये आपण असं लक्षात घेऊया, झालं का, या लिहून घ्या इक्वल. therefore m आपण घेऊया, m is equal to मायनस h प्लस अंडर रूट h स्क्वेअर मायनस ab अपॉन b. हा झाला आपला पहिला स्लोप. काय आला, पहिला स्लोप झाला, लक्षात घ्या. आणि दुसरा स्लोप काय होईल, मायनस h मायनस h स्क्वेअर मायनस ab अपॉन b. हा आला आपला दुसरा स्लोप. मला सांगा आता इक्वेशन ऑफ सेपरेट इक्वेशन काय मिळतील आपले, सेपरेट इक्वेशन्स ऑफ लाईन ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0. काय मिळतील बरं, दिस इज y ह्युमन x, अर्थात y इज इक्वल टू मायनस h प्लस अंडर रूट h स्क्वेअर मायनस ab अपॉन b. हे मिळून जाईल पहिले इक्वेशन. आणि दुसरं y इज इक्वल टू m2x, म्हणजेच काय मिळेल, y इज इक्वल टू मायनस h मायनस अंडर रूट h स्क्वेअर मायनस ab अपॉन b इंटू x. आणि आता मला सांगा या दोन इक्वेशनचं पुन्हा जर आपण काय केलं, जॉईंट इक्वेशन घेतलं तर काय यायला पाहिजे, तर ते जॉईंट इक्वेशन तुम्हाला हेच मिळतं, ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर. इतकंच इक्वेशन तुम्हाला पुन्हाही मिळतं, लक्षात घ्या. तर अशा प्रकारे हा झाला पेअर ऑफ
किंवा कंबाईन लाईनचा कन्सेप्ट किंवा जॉईंट इक्वेशन ऑफ द लाईनचा कन्सेप्ट लक्षात घ्या. आता मला सांगा, समजा दोन स्लोप आपल्याला मिळाले आणि या दोन स्लोपचा जर आपण सम घेतला म्हणजे ऍडिशन जर केली आपण या दोन्ही स्लोपची, तर काय आपल्याला याच्यामध्ये अंडरस्टँडिंग मिळेल. आता पुढचा पॉइंट समजून घ्या. पुढचा पॉइंट आहे सम ऑफ स्लोप्स. स्लोप्स कोणते आहेत? m1 आणि m2. दोन्हींची आपण बेरीज करूया. बेरीज केल्या किती येते? m1 प्लस m2. तुम्ही मध्ये करा बाजूला, मी डायरेक्टली तुम्हाला बेरीज करा. बेरीज केल्यावरती काय होईल? हे तर कॅन्सलच होऊन जाईल. हा पार्ट काय राहील? फक्त मायनस मायनस एच अपॉन बी म्हणजेच काय शेवटी मायनस 2h अपॉन बी ही तुमची सम दोन स्लोपची. आता दुसरं घेऊया, प्रोडक्ट ऑफ द स्लोप्स. प्रोडक्ट ऑफ स्लोप्स आणि प्रोडक्ट ऑफ स्लोप काय येते बघा. m1 आणि m2 आपल्याकडे स्लोप आहेत, त्यांचा गुणाकार आपल्याला घ्यायचा आहे. m1 इंटू m2 घ्या गुणाकार. गुणाकार जर घेतला तर काय काय बी स्क्वेअर होईल. वर जर आपण लक्षात घेतलं तर हा समजा तुमचा a, हा मायनस बी, ए आणि बी म्हणजे काय होईल? एच स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या नियमात बसेल. पुन्हा एच स्क्वेअर काय होईल? त्याच्यामधला कॅन्सल होऊन जाईल. ते मायनस 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 काय होणार? प्लस होऊन जाणार. वरती राहणार ए बी आणि खाली काय राहणार? बी स्क्वेअर. मग एक बी स्क्वेअर पुन्हा कॅन्सल होणार आणि शेवटी काय मिळेल आपल्याला? ए अपॉन बी. काय मिळेल आपल्याला? ए अपॉन बी. अशा प्रकारे आपल्याला त्यांचा प्रोडक्ट सुद्धा आपल्याला मिळवता येतो. आणि तिसरा आपल्याला जो काय लक्षात घ्यायचा आहे तो आहे डिफरन्स. डिफरन्स कसा आहे बघा. डिफरन्स ऑफ स्लोप्स. डिफरन्स ऑफ स्लोप्स m1 आणि m2. मग याच्यामध्ये m1 इज ग्रेटर दॅन m2 घ्यायचं आपल्याला. काय करायचं आहे? m1 स्लोप हा m2 पेक्षा जास्त आहे म्हणजेच काय करायचंय? m1 मायनस m2 लक्षात घ्यायचं. आणि हे जर आपण सोडवलं तर आपल्याला काय व्हॅल्यू मिळते बघा. ती मिळते 2 अंडर रूट h स्क्वेअर मायनस ab अपॉन b. बघा सोडून जर आपण m1 मायनस m2 जर कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न केला तर शेवटी आपल्याला काय मिळते? 2 अंडर रूट h स्क्वेअर मायनस ab अपॉन b. बघा करा m1 मायनस m2 हे होईल प्लस बरोबर. प्लस h कॅन्सल होऊन जाईल, हे होईल ट्वाइस डबल होऊन जाईल म्हणजे काय मिळेल? ट्वाइस ऑफ h स्क्वेअर मायनस ab अंडर रूट मध्ये डिवायडेड b. अशा प्रकारे आपल्याला त्याच्यामध्ये काय मिळेल? दोन्हींचा डिफरन्स सुद्धा आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. लक्षात घ्या. बरं आता समजा असा आपण विचार केला, ही जी काही लाईन आहे बरोबर, याच्यामध्ये आपल्याला दोन्ही मधला अँगल आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. काय करायचं आहे? अँगल आपल्याला मिळवायचा आहे. आपल्याकडे स्लोप आहेतच, त्याचा आपण विचार करूच. लक्षात घ्या. लिहा आता पुढे. स्टार अँगल बिटवीन pair of lines that is represent x square plus 3hx y plus by square is equal to 0. म्हणजे आपला फॉर्म्युला काय आहे? tan theta is equal to m1 minus m2 divided काय 1 plus m1 into m2. म्हणजेच काय होणार इकडे बघ लक्ष द्या. m1 plus m2 आपल्याला माहिती, m1 into m2 आपल्याला माहिती, तो आहे या माहिती. आणि m1 minus m2 किती आहे? तर तो आहे 2 अंडर रूट h स्क्वेअर मायनस ab अपॉन b. या जर व्हॅल्यू याच्यामध्ये पुट केल्या तर काय मिळेल आपल्याला बघा. tan of theta is equal to 2 अंडर रूट h स्क्वेअर मायनस ab अपॉन b डिवायडेड 1 प्लस a अपॉन b. आणि हे जर सोडवा आता बघा, सोडवा सगळ्यांनी.
काय होईल मिळेल सोडवल्यानंतर बघा बी ला बी कॅन्सल होऊन जाईल आणि शेवटी अँगल आपल्याला मिळेल tan ऑफ 2 अंडर रूट h स्क्वेअर मायनस AB अपॉन a प्लस बी कसा आला तर आपल्याला त्याचं काय करावं लागेल क्रॉस मल्टिप्लिकेशन b प्लस ए येते पण त्याला a प्लस बी लिहा लक्षात घ्या तर हा मिळाला आपल्याला tan ऑफ अँगल त्या दोन्हींच्या मधला अँगल मिळू शकतो आणि आपण काय करायचं याचा tan इनवर्स काढायचा म्हणजे आपल्याला थीटा मिळतो आणि थीटा इज अन ॲक्यूट अँगल बिटवीन दी पेअर ऑफ लाईन्स हे बी आपल्याला लक्षात घ्यायचं समजा आता आपण याच्यामध्ये दोन केसेस लक्षात घेऊया अँगल तर आपल्याकडे आहेच बघा दोन केसेस आपल्याला मांडायचे याच्यामध्ये दोन केसेस कशा आहेत एक केस अशी आहे केसेस नंबर 1 pair of lines represents ax square plus 2hxy plus by square equal to 0 ही लाईन आहे आणि ही काय करते पेअर ऑफ लाईन्स रिप्रेझेंट करते लक्षात घ्या म्हणजेच याप्रमाणे जर असेल तर आपल्याला काय लक्षात घेता येईल याच्यामध्ये काय अंडरस्टँडिंग आपल्याला करता येईल ती अंडरस्टँडिंग कशा प्रकारे करायची मग ही पेअर ऑफ लाईन्स रिप्रेझेंट्स आर पॅरलल घेऊ पहिला जर पॅरलल असतील तर काय होईल म्हणजेच थीटा इज इक्वल टू 0 असेल आणि टॅन थीटा इज इक्वल टू काय असेल 0च असेल आणि टॅन थीटा इज इक्वल टू 0 असेल तर काय कंडिशन मिळते ते बघा मग ते आपल्याला मिळेल देअरफॉर 2 अंडर रूट h स्क्वेअर मायनस ab डिवायडेड a प्लस b इक्वल टू सुद्धा 0च म्हणजे हे पलीकडे मल्टिप्लाय केलं तर हे सुद्धा अंडर रूट h स्क्वेअर मायनस ab इंटू 2 also इक्वल टू 0 याचा स्क्वेअर करून टाकला काय मिळेल आपल्याला देअरफॉर h स्क्वेअर मायनस ab इज इक्वल टू 0 म्हणजेच h स्क्वेअर इक्वल टू ab अशा प्रकारची कंडिशन आपल्याला मिळते लक्षात घ्या काय मिळते अशा प्रकारची कंडिशन आपल्याला मिळते पण ही कंडिशन मिळत असताना काही आपल्याला कंडिशन अजून याच्यामध्ये लक्षात घ्यायच्या काय कंडिशन आहे तर एक समजा एक कंडिशन अशी आहे जर समजा त्या दोन लाईन ज्या काय रिप्रेझेंट करतात त्या रिअल लाईन असतील तर काय समजा बरोबर इव्हन लाईन्स आर रिअल लाईन्स जर असतील तर आपल्याला मिळतं h स्क्वेअर मायनस ab इज इक्वल टू ग्रेटर दॅन 0 हे रिअल लाईन्स आहे दुसऱ्या बाजूला आपल्याला विचार करायचा आहे दुसरं जे आहे ते रिअल आणि डिस्टिंक्ट लाईन कोणती लाईन आहे लक्षात घ्या रिअल आणि डिस्टिंक्ट रिअल बी लाईन आहे रिअल अँड डिस्टिंक्ट लाईन्स म्हणजे ज्या दोन लाईन आहेत त्यांचा विचार करतोय आपण याच्यामध्ये काय मिळते केस आपल्याला h स्क्वेअर मायनस ab इज ग्रेटर दॅन 0 आणि सी केस आहे दीज आर द समजा कोइन्साइड्स बरोबर लाईन्स कोइन्साइड्स तर त्या पॅरलल सुद्धा असतात म्हणजे याचा अर्थ h स्क्वेअर इक्वल टू ab किंवा h स्क्वेअर मायनस ab इक्वल टू 0 ही कंडिशन आताची आणि चौथी कंडिशन अशी आहे नॉट रिअल लाईन्स तर लाईन समजा रिअल जर नसतील तर काय असतं h स्क्वेअर मायनस ab ची व्हॅल्यू लेस दॅन 0 अशी असते लक्षात मग याचा अर्थ त्या लाईन काय नाहीत एक्झिस्ट नाहीत त्या लाईनच अस्तित्वामध्ये नाहीत म्हणजे आपल्याला काय करता येतं h स्क्वेअर मायनस ab इक्वल टू 0 आपल्याला लिहिता येतं लक्षात येईल हे आपण अंडरस्टँडिंग करतोय त्याप्रमाणे आपल्याला ते लक्षात घेता येतंय हे झालं आपलं कोणत्या तर पॅरललच्या कंडिशनसाठी आपण आता दुसरी केस लक्षात घेऊया ज्या नोट डाऊन करा दुसरी बी लिहा लगेच सेकंड केस a pair of lines represents x square plus 2hxy plus by square equal to 0 are perpendicular या दोन लाईन कशा आहेत परपेंडिक्युलर म्हणजे थीटा काय असणार आहे 90 थीटा इज इक्वल टू 90 म्हणजेच tan ऑफ थीटा इज इक्वल टू काय
नॉट डिफाईन इन्फिनिटी म्हणजेच 2 into a square minus ab plus a2 equal to किती 0 म्हणजे शेवटी काय लिहिता येईल आपल्याला a plus b upon 2 under root h square minus ab is equal to 1 upon infinity म्हणजे 0 झाले काय झालं 0 झालं म्हणजे शेवटी काय करता येईल आपल्याला a plus b equal to सुद्धा 0 a plus b is equal to सुद्धा 0 म्हणजे a is equal to minus b असं बी आपण लिहू शकतो लक्षात घ्या म्हणजे दोन लाईन जर परपेंडिक्युलर असतील तर काय कंडिशन आहे a plus b equal to 0 दोन लाईन जर पॅरलल असतील तर काय कंडिशन आहे h square equal to ab किंवा h square हा ab च्या प्रोडक्ट इतका असतो अशा प्रकारे आपल्याला काय करता येतात या कंडिशन आपल्याला अंडरस्टँड करता येतात तर हे झालं आपलं प्युअर ऑफ लाईनचा बेसिक पार्ट आणि कोणता टाइप झाला दिस इज द जॉइंट इक्वेशन ऑफ two lines passing through the origin. This is known as the homogeneous equation of second degree and this is the equation ax square plus 2hxy plus by square is equal to 0. एवढं आपण या लेक्चरमध्ये पाहिलं उद्याच्या लेक्चरमध्ये आपण जनरल इक्वेशन ऑफ द सेकंड डिग्री हा पार्ट आपण स्टडी